नमस्कार ट्रेडर्स. निफ्टीचा व्ह्यू आपण 31 जानेवारी म्हणजे उद्यासाठी बघणार आहे. निफ्टी पुन्हा चांगल्या पद्धतीनं तेजीमध्ये आहे. 22,786 जो लो लागलेला होता त्याच्यानंतर तिथून आता 22,300 पर्यंतचा प्रवास आज निफ्टीने केला. उद्यासाठी जर बघितलं तर मला जी इम्पॉर्टंट लेवल पहिला दिसते आहे ती म्हणजे 23,140 आणि वरची लेवल जी दिसते ती 23,300. आता समजा मार्केट गॅपअप झालं 23,300च्या इथं आलं तर ही जी ट्रेंड लाईन मी मारली आहे बघा, ही वरची दिसते ना, ही ट्रेंड लाईन, ही ट्रेंड लाईन जी आहे त्या ट्रेंड लाईनपासूनच आज रिजेक्शन घेतलेलं आहे. समजा जर 300च्या वर क्रॉस करून मार्केट वर गेलं 23,300 तर आपलं पुढचं टार्गेट आहे 23,470 डायरेक्ट. बी प्रिसाईज 23,450 ते 470 म्हणूया आपण. साधारण 23,450 ते 470 टार्गेट आहे. जर 23,300 क्रॉस करून चांगली 5 मिनिटाची कॅन्डल सस्टेन झाली किंवा एक 5-5 मिनिटाच्या 3 कॅन्डल सस्टेन होऊन पुन्हा रिटेस्ट करायला आला तरी तिथं घ्यायला हरकत नाही. त्यामुळं जोपर्यंत 23,140 इंटॅक्ट आहे तोपर्यंत आपलं टार्गेट 23,469 मी तरी घेण्याचा प्रयत्न करणार. आता समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि इथं खाली येऊन 23,140च्या इथं एखादी ग्रीन कॅन्डल बनवली आणि इथून पुन्हा वर जायला लागलं तर त्या ग्रीन कॅन्डलचा लोचा स्टॉप लॉस म्हणजे 23,140चा स्टॉप लॉस टाकणार आणि पुन्हा बाय करणार. त्यावेळी पहिलं टार्गेट 23,300 क्रॉस केलं 23,470 आणि समजा 23,140 सुद्धा दुर्दैवानं ब्रेकडाऊन मिळालं तर एक 22,970ला एक सपोर्ट आहे इथं 22,970. हा 22,970चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. या ठिकाणी जर समजा सपोर्ट घेतला आणि पुन्हा वर जायला तिथं एक मी कॉलचा ट्राय करेन आणि तोही ब्रेकडाऊन मिळाला तर पुन्हा हा जो गॅप आहे 23,886 ते साधारण 23,860च्या मध्ये तर तो गॅप भरण्यासाठी मार्केट पुन्हा येऊ शकतं. आणि 23,786 हा आपला आजपर्यंतचा जो लो आहे लागलेला आजपर्यंतचा म्हणजे गेल्या काही दिवसातला, तर त्या लोचा स्टॉप लॉस हा तो जर लो ब्रेक झाला तर मात्र मार्केट पुन्हा खाली जाऊ शकतं. पण सद्यस्थितीला तरी मार्केट पॉझिटिव्ह दिसतंय आणि बजेट आहे 1 तारखेला, त्यामुळं व्होलाटाईलचं खूप राहण्याची शक्यता आहे. शक्यतो काही न केलेलं चांगलं, कारण मार्केटमध्ये पॅटर्न सापडणं खूप अवघड आहे सद्यस्थितीला. पण त्यातल्या त्यात जर बघायचं झालं तर उद्यासाठी पॉझिटिव्ह विचार केला. समजा गॅपडाऊन मार्केट झालं 23,140चा स्टॉप लॉस लावायचा, बाय करायचं 23,300 ते 23,470 पर्यंत टार्गेट घ्यायचा प्रयत्न करायचा. समजा एकदम गॅपअपच झालं मोठं आणि 23,460-65च्या जवळ तिथं जर ओपन झालं मार्केट आणि तिथून एखादी रेड कॅन्डल मिळाली तर 23,480चा स्टॉप लॉस टाकणार मी आणि तिथून 23,300च्या टार्गेटसाठी पूट घेणार. त्यामुळे उद्या पूट आणि कॉल दोन्हीसाठी माझे प्रयत्न असणार आहेत. आतापर्यंत गेले 2-3 दिवस मी फक्त कॉल साईडच बघितले, पण आता उद्यासाठी मात्र असं न करता कॉल आणि पूट दोन्ही बघणार, कारण उद्या फ्रायडे आहे म्हणजे शुक्रवार आहे. त्यामुळं उद्या पोझिशन बजेटच्या दृष्टिकोनातून व्होलाटाईल राहण्याची फार शक्यता आहे. शक्यतो जे रिस्की ट्रेडर आहेत त्यांनीच फक्त करावं, बाकीच्यांनी शांत बाजूला बसलेलं जास्त चांगलं. त्यातले करायचं असेल तर या लेवल 23,140, 23,300, 23,470 आणि खाली 22,970 या लेवल लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपलं काम करावं. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. हा व्हिडिओ बघून जर आपण एखादा ट्रेड घेतला आणि त्यात आपल्याला फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. आपण आपली सत्सद विवेकबुद्धी वापरावी किंवा आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क साधावा आणि मगच ट्रेड घ्यावा ही नम्र विनंती.